नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाही। प्रकाश भैया सोनसळे, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, बीड। आज दिनांक 19/9/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे सरकार व फडणवीस सरकार यांनी तातडीने करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे। धनगर जमातीच्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार पासून उच्च शिक्षित तरुण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे, माऊली हळणवर, दीपक केसरकर, यशवंत गायके, तमनर हे आमरण उपोषणास बसलेले आहे। आज त्यांचा 11वा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे। तरी या राज्य सरकारकडून धनगर समाज बांधवांसाठी त्वरित एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावे। जर या राज्य सरकारने धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटी प्रमाणपत्र जर दिले नाही तर महाराष्ट्रातला 2 कोटी धनगर समाज हा शिंदे सरकार व देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही, याची या सरकारने दखल घ्यावी। धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी फाटक साहेब व बीड तालुका जाधवर नायब तहसीलदार साहेब यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। धनगर समाजाची अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाचे पंढरपूर येथे मोठे आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणास राज्यभरातील राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती असे अनेक जण या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। सरकारने धनगंडाचे दाखले तात्काळ रद्द करणे, GR काढणे, अभ्यास समितीचा अहवाल सादर करणे आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्ग करणे या मुद्द्यावर बैठक घेऊन नवीन GR काढावा। महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर जातीचे खिलारे कुटुंब आहेत, हे धनगड नसून ते धनगरच आहेत, हे राज्य सरकारने सिद्ध करावे। शिंदे सरकार व देवेंद्र फडणवीस सरकार यांनी धनगराच्या मुलाच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अन्यथा धनगर समाज हा शिंदे सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी प्रकाश भैया सोनसळे यांनी बोलताना सांगितले। जर राज्यामध्ये धनगड जात अस्तित्वातच नाही तर धनगरांना एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश भैया सोनसळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे दिले आहे। यावेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैया सोनसळे, महाभारत गावडे, लिंबराज भोंडवे, शीतलताई मतकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भरत गाडे, जिल्हा प्रमुख मोहन मैदड काळे, अंगद दिगंबर चादर, दादा घोडके, तुळशीराम ढोरमारे, सरोदेसर, अरुण काकडे, शिवाजी डफळ, रामकिसन टेंगल, विलास खांडेकर आदी समाज बांधव उपस्थित होते। धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रभर पेटला असून याचे आमचे समाज बांधव 5 समाज बांधव धनगर एसटी आरक्षणाच्या लढ्यास आजचा त्यांचा 11वा दिवस आहे। जर या राज्य सरकारने धनगर समाजाच्या लेकरांच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र 20 तारखेच्या अगोदर जर नाही दिले तर याचे पडसाद महाराष्ट्रभर भोगावे लागतील, जेणेकरून आमच्या गोरगरीब विद्यार्थी
आमचे नायब तहसीलदार होतील, कोणी कलेक्टर होतील, या विद्यार्थ्याचे जर हे सरकार नुकसान करत असेल तर नक्कीच या सरकारला या धनगर समाजाच्या या रोषाला सामोरं जावं लागेल. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. राजे मल्हारराव होळकरांचा विजय असो. राजे यशवंतराव होळकरांचा विजय असो. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.